हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सच्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजपासून आपण मोगरा फुलला हे जे आपलं ग्रंथपुष्प आहे त्यातले प्रश्न आणि उत्तरं या अंगाने आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण थोडंसं पुस्तकाचं वाचन असेल आणि त्यावर आपलं परत विश्लेषण आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून मोगरा फुलला हे जे पुस्तक आहे आणि त्याचा पहिलाच प्रश्न असा आहे, स्मरण म्हणजे काय? आणि त्याचं उत्तर त्यावेळेला त्या पुस्तकात दिलेलं आहे. जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले स्मरण ही शक्ती आहे. स्मरण तसे जीवन असा सद्गुरू श्री वामनराव पै यांनी सिद्धांत सांगितलेला आहे. माणूस म्हणून जर जीवन जगायचे असेल तर जीवनामध्ये स्मरण नावाची शक्ती व्यवस्थित कार्यरत असली पाहिजे. उतार वयात काही लोकांची स्मरणशक्ती कमी होते. ते कधी नाव विसरतात किंवा थोड्या वेळेपूर्वी काय केले होते ते विसरतात. त्यामुळे त्यांच्या व त्यांच्या भोवतालच्या माणसांच्या जीवनात खूप अडीअडचणी निर्माण होतात. असे जर स्मरण आले आणि थोड्या वेळानंतर गेले तर जीवन आनंदाने सहजपणे जगू शकणार नाही. स्मरण हे सगळ्यांनाच असते. माणसाच्या मेंदूच्या ठिकाणी स्मरणाची सर्व केंद्रे आहेत. या केंद्रांच्या ठिकाणी संतुलितपणा असेल तर जीवन अधिक व्यवस्थितपणे चालते. पण व्यसनाने किंवा शॉक लागल्यामुळे संतुलितपणा बिघडला तर स्मरण बिघडायला लागते. अशा लोकांचे जीवन ते आनंदाने जगू शकतील याची विश्वसनीयता म्हणजे गॅरंटी कोणी देऊ शकत नाही किंवा सहजपणे ते जीवन जगू शकणार नाहीत. वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडे स्मरण असते. हे स्मरण संस्कारातून व्यक्त होत असते. हे स्मरण स्वतःबद्दल किंवा भोवतालच्या परिस्थिती, व्यक्ती इत्यादीबद्दल असते. या स्मरणाच्या अंगाने आपण चांगले कार्य करू शकतो किंवा वाईट कार्य करू शकतो. या स्मरण शक्तीचा वापर चांगलाच झाला पाहिजे. त्यासाठी आपल्या ठिकाणी शहाणपण व देवाच्या स्मरणाची गरज असते. देवाचे स्मरण म्हणजे दिव्यत्वाचे स्मरण. आपले जीवन दिव्यत्वातून निर्माण झालेले आहे. संपूर्ण विश्व दिव्यत्वातून निर्माण झालेले आहे. हे दिव्य स्मरण सुंदरपणे जीवन जगण्यास कारणीभूत असते. देवाच्या स्मरणात राहा असे अनेक धर्मांमध्ये सांगितलेले आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी दिव्यत्व आहे आणि त्या दिव्यत्वातून आपल्याला जगायचं आहे. हे स्मरण सर्वात महत्वाचे, अतिशय उत्कृष्ट स्मरण होय. त्या स्मरणातून जीवन जगायला माणूस लागतो. त्यावेळी सर्वांशी तो चांगले वागतो, सर्वांना मान देतो व सर्व सुखी व्हावेत यासाठी कार्यरत होतो. स्मरणशक्ती सर्वांकडे असते, पण स्मरणाचा विकास व्हायला हवा. अगदी जीवनाची सुरुवात आपण म्हणतो की लहान मूल जेव्हा जन्माला येतं त्या मुलाकडे तेवढं आकलन नसतं. पण जसं ते मूल वाढायला लागलं की हळूहळू ते जे पाहतं, ऐकतं किंवा ह्या ज्ञानेंद्रियांच्या अंगाने जे ग्रहण करतं आणि ते ग्रहण केलेल्या ज्या सगळ्या घटना आहेत, व्यक्ती आहेत, गोष्टी आहेत, ते आपल्या मनामध्ये संग्रहित होतं. आणि ह्या संग्रहित असलेल्या घटना किंवा काही गोष्टी
त्याला आपण स्मरण असं म्हणतो. म्हणजे स्मरण शक्ती आहे हे पहिलं लक्षात ठेवा. कोणाची स्मरणशक्ती अतिशय विकसित असते किंवा एखाद्या व्यक्तीला अनेक जुन्या जुन्या गोष्टी सहज आठवतात किंवा एखाद्या अभ्यासाच्या अंगाने, विषयाच्या अंगाने त्याचं स्मरण अतिशय सुंदर असतं असं आपण पाहतो. माझे एक मित्र होते, त्यांचा छंद होता गाड्यांचे नंबर, म्हणजे समोरून गाडी आली की त्याचे नंबर पाहिजे आणि ती कोणाची गाडी लक्षात ठेवायची आणि नंबर पाहायला ते म्हणायचे ह्या नंबर, ही गाडी ह्या मोपा. कधी कधी आपल्याला आश्चर्य वाटतं, पण कोणाला कशात इंटरेस्ट असेल, गोडी असेल, त्याप्रमाणे त्याच्या स्मरणाचा विकास होत असतो. त्यापण तो स्मरणातून जीवन जगत असतो. म्हणजे लहानपणापासून ज्या ज्या गोष्टी आपण आपल्या मनावर संस्कारित करत असतो, आजूबाजूच्या ज्या घटना, परिस्थिती, माणसं जी भेटत असतात, त्याच्यातून स्मरणशक्ती ही विकसित होते. जसजसा मेंदूचा विकास होतो, म्हणजे 8 वर्षापर्यंत मुलाचा मेंदूचा विकास होत असतो आणि 8 वर्षांची पूर्णतः वाढ होते मेंदूची आणि त्यानंतर त्याचं स्मरणशक्ती अधिक तीव्र होत जाते. पण हा स्मरणशक्तीचा अभ्यास जे करतात त्यांची स्मरणशक्ती अधिक विकसित होते. आता सर्वसाधारणपणे अनेक गोष्टी आपण आपल्या स्मरणात असतात. आताही आपण जर विचार केला, जरी आता आपण कोणी 30 वर्षाचे असाल, 40 वर्षाचे असाल किंवा 25 वर्षाचे असाल, की अगदी 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी आपण नुसतं आपल्या शाळेचा विचार केला तर आपल्या स्मरणात भरभर सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. आपले त्यावेळेचे ज्यांना आपण गुरुजी म्हणायचो, मराठी मीडियम मधल्या मुलांच्या बद्दल बोलतो मी, त्यावेळेला आम्ही गुरुजी म्हणायचो. तर ते गुरुजी आमचे कसे होते, कसे बोलायचे, काय सांगायचं, किंवा त्या लहानपणीचे जे मित्र मंडळी, ह्यांचं स्मरण पटकन होतं. आता हे ठेवलं होतं कुठे? बघायला गेलं तर इतर गोष्टी आहेत. इतके 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्षाचा एखादा माणूस, इतकंच त्याच्यामध्ये हा स्मरण शक्तीचा प्रभाव असतो की जरासं तिथे बटन दाबलं की लाईट पेटावी, तसं जरासं आपण आठवायला लावलं, आपल्या शाळेतल्या गोष्टी आठवायला लावलं, सगळ्या शाळेच्या गोष्टी आठवतात. किंवा एखादा अशी काहीतरी घटना घडलेली असते किंवा ज्याला अपघात झालेला असतो म्हणतो, किंवा काहीतरी विचित्र घटना घडलेली असते, ते अधिक आपल्या लक्षात राहत असते. लहानपणी केलेल्या अगदी मित्रामधल्या मारामाऱ्या, खोड्या, हेही आपल्या स्मरणात असतात. आणि मोठा झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी तोच मित्र भेटला तर तेही आपल्या पटकन स्मरणात, अरे आपण असं केलं होतं, असे भांडलो होतो किंवा अशा अर्थाने खेळलो होतो. म्हणजे स्मरणशक्ती इतकी म्हणजे प्रभावी आहे मानवी जीवनामध्ये की त्या स्मरणातून आपण आनंदाने जीवन जगू शकतो. किंवा त्या स्मरणातून बरीच माणसं एखाद्याचा द्वेष करत असतील, मत्सर करत असतील, ते स्मरण करून जीवन जगत असतात. म्हणजे जीवनातला आनंद घेण्यासाठी, कारण जीवन हे आनंदासाठी, लक्षात ठेवा. आपण नेहमी आतापर्यंत जो विषय घेतला की चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया, तर हे स्मरण आपलं विकसित झालं पाहिजे. आणि जर स्मरण आपलं विकसित असेल आणि त्या स्मरणाचा आपण आनंदाने जीवन जगण्यासाठी जर उपयोग केला तर आपण सतत स्मरणातून आनंदाने स्मरणातून जीवन जगू शकतो. म्हणून महत्वाचा हा विषय आहे की इथे स्मरण आपल्याला असलं पाहिजे. किंबहुना पै माऊली म्हणायचे, सद्गुरू वामनराव पै म्हणायचे, जसं स्मरण तसं जीवन. स्मरण बिघडलं तर जीवन बिघडतं, लक्षात घ्या. आणि स्मरण विकसित झालं तर जीवन सुद्धा विकसित होतं. म्हणून स्मरण हे शक्तीचा योग्य तो उपयोग माणसाकडून व्हायला लागला तर त्याच्या जीवनामध्ये त्याची प्रगती होते सर्व अंगाने. म्हणजे प्रापंचिक अंगाने पण आणि पारमार्थिक अंगाचं आपण पुढे बोलू. पण प्रापंचिक अंगाने, व्यावहारिक अंगाने, अगदी शाळेतली मुलं हुशार असतात, आपण म्हणतो ना त्याची स्मरणशक्ती अगदी जबरदस्त आहे, त्याला सगळं पटकन कसं आठवतं. पण काही मुलांना नेमकं परीक्षे वेळेला विसरायला होतं, तर ते म्हणतात आमची स्मरणशक्ती कमकुवत आहे. खरं म्हणजे स्मरणशक्ती कमकुवत नसते.
आपल्या मनाला त्या ठिकाणी, स्मरण तर सगळ्यांच्या स्मरण शक्ती, ते मनाच्या ठिकाणी प्रगट होण्यासाठी मनाला आपण ज्या पद्धतीने तयार करायला हवं, की तसं वळवायला हवं, ते वळवत नाही आपण. आणि त्यामुळे आपल्याकडे योग्य वेळी ती स्मरणशक्ती जागृत होतेच असं नाही. आता लहानपणी आम्ही पाठांतर करून भाषण करायला उभे राहायचो, त्यावेळेला वक्तृत्व स्पर्धा असायची, खूप पाठ करायचे. आणि नेमकं स्टेजवर आल्यावर एखादा शब्द, कारण पाठांतर असायचं, चुकलं की सगळं भाषणच विसरलं जायचं. मग आपण म्हणलं अरे आमच्या स्मरणात राहिलं नाही का. पण ते तो भागच एक लक्षात ठेवायचा आहे की आपली स्मरणशक्ती दोन पद्धतीने प्रगट असते, की एक तात्पुरतं स्मरणशक्ती आणि अगदी लॉंग टर्म म्हणतात, म्हणजे दीर्घकाळ टिकणारी स्मरणशक्ती. दोन गोष्टी आपल्याकडे असतात. आणि जे पाठांतर घोकमपट्टी करून मुलं परीक्षेला बसतात किंवा जसं वक्तृत्व स्पर्धेसाठी तयार होतात, त्यांना त्या शब्दाचा अर्थ पाहिजे तसा कळलेला नसतो. फक्त मोठ्याने दिलेलं असतं भाषण ते पाठ केलेलं असतं, किंवा आता परीक्षेत सांगितलं की असे प्रश्न, असे उत्तर, हे जे सांगितलं ते आपण घोकमपट्टी करत असतो. आणि त्या घोकमपट्टीमधून कसलाच बोध न कळल्यामुळे एखादा जरी शब्द चुकला, कारण ते लिंकअप होत असते, एक शब्द दुसरा शब्द, अशी ती स्मरणशक्ती आपल्याकडे त्यावेळेला तयार झालेली असते. आणि ती असते ती अगदी तात्पुरती स्मरणशक्ती, थोड्या काळासाठी असते. आणि त्यामुळे तिथे एखादा शब्द चुकला, एखादी गोष्ट अडकली, लिंकअप तुटली की आपण ती गोष्ट पुढच्या सगळं विसरतो, की बऱ्याच वेळा आठवण सुद्धा आठवत नाही. नंतर कधी परत आठवतं सुद्धा, पण ज्या वेळेला आठवायला पाहिजे त्यावेळेला आठवत नाही. आणि त्यामुळे इथे आपली स्मरणशक्ती कमकुवत असे नाही, पण आपल्याला स्मरणशक्तीचा अभ्यास म्हणजे अधिक वाचन, अधिक चिंतन, अधिक ज्या गोष्टी आपल्याला स्मरणात ठेवायच्या त्याचं आकलन सर्वांगाने जर आपल्याला झालं, अर्थबोध जर कळत असेल, तर आपली स्मरणशक्ती तिशी विकसित होत जाते. म्हणजे स्मरणशक्ती विकसित होणं म्हणजे आपल्या ठिकाणी आपण वाचन, चिंतन, किंवा त्या वाचन आणि चिंतनातून पुन्हा ज्यांना लिहिता आलं त्यांना लिहिणं. म्हणून तर जीवनविद्या अभ्यासाच्या 3 पायऱ्या सांगतायत, की पुन्हा वाचणं, वाचलेलं लक्षात ठेवणं आणि लक्षात ठेवलेलं लिहून काढणं. ही स्मरणशक्ती विकसित करण्याचा हा मार्ग आहे, लक्षात ठेवायचा. की अभ्यास करतानाच असं नाही, कोणतीही गोष्ट जर आपल्याला लक्षात ठेवायची असेल तर जर समजा पुस्तकातला एखादं काही गोष्टी लक्षात ठेव, आपण पुन्हा जर वाचलेला त्याचा अर्थ बहुत लक्षात घेतला, त्याचं चिंतन केलं, आणि चिंतन केल्यानंतर खरोखर जर आपल्याला लिहून काढता आलं, तर लिहून काढताना आपल्याला कळतं की आपल्याला किती लक्षात आलं आणि किती लक्षात राहिलेलं नाही. आणि त्याच्यातूनच हा स्मरणशक्तीचा अभ्यास होतो. अभ्यास आपण म्हणतो, विषयांचा अभ्यास नसतो, तर आपल्या स्मरणशक्ती विकसित करण्याचा हा मार्ग आहे. अभ्यास म्हणजे काय, हाच आपली स्मरणशक्ती विकसित झाली पाहिजे. म्हणून ही स्मरणशक्ती विकसित होताना आपल्या जीवनात घडलेल्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या, अगदी आपण पाहतो की जसं आता परीक्षेत काही लोकांना आठवतो, काही लोकांना आठवत नाही, कारण त्यांचा तो पुन्हा वाचणं, वाचलेल्या चिंतनात लक्षात घेणं, लक्षात ठेवलेलं लिहून काढणं, ह्या ज्या प्रोसेस आहे, ती प्रोसेस जर व्यवस्थित झालेली नसेल तर ती स्मरणशक्ती पक्की झाली असं म्हणता येत नाही, की ते स्मरणात आपलं आता पक्क राहिलं असं म्हणता येत नाही. प्रत्येक गोष्टीचा अर्थबोध सर्वांगाने झाला पाहिजे. मग त्याचा गुह्य भाग जर कळला, एखादं वाक्य आपण म्हटलं तर वाक्याचा अर्थबोध आपल्याला कळला तर ते होतं. पण काही वेळेला आपण जर स्मरणात ठेवायचं असेल तर स्मरणशक्तीचा अभ्यासाच्या बाजूला सांगितलं जातं की एखादं काव्यात्मक चालीमध्ये जे आपण गाणं गातो, पुन्हा गायलं, त्याचा खूप अर्थबोध झाला असं नाही, पण ते आपल्याला ती चाल आवडली आणि ते शब्द त्या चालीवर पुन्हा म्हटलं, तर आपल्याला फार पूर्वीची गाणी पण जराशी गुणगुणायला लागला आणि त्या चालीमध्ये ठेका धरायला लागले की हळूहळू सगळे शब्द बरोबर वर येतात. स्मरणात असतं, पण स्मरणशक्ती प्रगट होणं, आणि हे प्रगट होण्यासाठी गाणं ही वस्तू, कविता जर चालीमध्ये जर आपण म्हटलेल्या असतील, पुन्हा जर म्हटलेल्या असतील, तर त्या जर स्मरणात गेल्या असतील तर त्या स्मरणशक्तीनुसार पुन्हा प्रगट होतात. म्हणून अगदी लहानपणीची आपण म्हणतो, रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. अर्थ काहीच कळत नव्हता, पण कितीतरी वेळा लहानपणी म्हटल्यानंतर आताही आपल्या लक्षात होतं. असं का आपण बोलवतो, आताही हसू येईल की काय बोलवतो, काय त्याला अर्थ नाही.
पण त्यावेळेला आपला आनंद होत होता, कारण ते करताना उड्या मारलेल्या आहेत, टाळ्या वाजवलेल्या आहेत, मग पाऊस आलेला बघितलेला आहे. ही सगळी जी दृश्य स्मरणात असतात त्याच्यातून तो एक छोटीशी जरी चाल काही खूप सुंदर असतं अशी नाही, पण त्याच्यात आपण जे म्हटलेलं असतं आणि त्याच्यामुळे हे गाणं किंवा ती कविता पटकन आपल्या लक्षात. म्हणून स्मरणासाठी एखादं काव्यात्मक पद्धतीने ती लक्षात ठेवता येते, तर ती एखाद्या चालीच्या अंगाने ती लक्षात ठेवता येते, किंवा एक स्मरणात ठेवताना प्रत्येक गोष्टीचं आपल्या समोरचं दृश्य लक्षात घेतलं तर ती वस्तू सुद्धा आपल्या लक्षात येते. म्हणजे स्मरणशक्तीचा जो विकास, म्हणून स्मरण तसं जीवन म्हणताना आपल्या स्मरणात जातं, पण स्मरणातून ते प्रगट करता येत नाही तेव्हा म्हणतो आपल्याकडे स्मरणशक्ती नाही. लक्षात घ्या, जर तुम्हाला अगदी 7-8 वस्तू जर लक्षात ठेवायच्या असतील, स्मरणाचा अभ्यास आहे, तर विषयाशी त्या शब्दांचं लिंकअप जर आपल्याला म्हणजे एकमेकाला जोडता आलं ना, ते सगळे शब्द लक्षात येतात. मी ज्यावेळेला आपण मुलांची मौज खेळ खेळायला म्हणून सांगितलं की एखाद्या 7 वस्तू सांगितल्या की सुई आहे, नंतर उंट सांगितला, आता सांगितलं 7 वस्तू सांग, तुम्ही 7 वस्तू परत सांगा, आठवा. सुई आहे, उंट आहे, जंगल आहे, किंवा आंबा आहे, किंवा आणखीन बघा. आता हे सगळं लक्षात ठेवायचं, परत आपल्याला सांगायचं. म्हणजे काय, सुई आहे, जंगल आहे, आंबा आहे, उंट आहे, माणूस आहे, नंतर एक शिकारी आहे, आणि त्याच्यावरती आणखीन जर बघायला गेलं तर डोंगर आहे. आता जर ही सगळं आपल्याला पुन्हा लक्षात ठेवायचं असेल तर कसं करता येईल? तर ही एकमेकाशी त्या गोष्टी जर जोडता आल्या, कोणताही म्हणजे तुम्ही असा विचार करा, त्या जोडून जर ते आपल्या डोळ्यासमोर लक्षात ठेवलं, ते स्मरण आपल्या लक्षात येतं. आता स्मरण कसं सांगितलं, आता वर खाली सगळे वाक्य सांगितली. आता एक माणूस असेल ना, हा माणूस शिकारी आहे, शिकारी सांगितला, जोडला गेला. हा शिकारी डोंगरावर गेला, डोंगर आला, तो डोंगरावर गेला, ती त्याला सुई मिळाली. आता सुई मिळाल्यानंतर तो डोंगरावरती असलेल्या जंगलात जाऊन ती सुई पानं टोचायला लागला. पानं अशी टोचतो माणूस आपण खेळता खेळता. म्हणजे काय काय वस्तू आल्या लक्षात आपल्या, आणि तिथे बघता त्याला उंट दिसला. आता तुम्हाला परत लक्षात घ्या, काय माणूस आहे, शिकारी आहे, डोंगर आहे, जंगल आहे, उंट आहे, सुई आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. जोडल्या तर, नाही जोडल्या तर आपल्याला परत 7 वस्तू विचार करायला, कोणत्या कोणत्या सांगितल्या, कोणता शब्द चुकला. हे सगळं म्हणजे स्मरणशक्तीचा जो अभ्यास आपल्याला जर लहानपणापासून करायचा, तर असे खेळ खेळले पाहिजे मुलांनी. म्हणजे एकमेकाच्या गोष्टी कशा जोडायच्या, आणि त्याच्या म्हणून अभ्यास पण अशाच पद्धतीने जर केला मुलांनी, तर त्यांचा तो खेळही होतो आणि स्मरणशक्तीचा विकास साधला जातो. अगदी लहानपणीच्या जरी गोष्टी झाल्या तरी आता आज जी माणसं धावतायत, पळतायत, त्या धावणापळीमध्ये त्यांचं मन स्थिर नसल्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांच्या स्मरणशक्तीचा लय व्हायला लागतो. म्हणून जशी जशी उतार वयामध्ये काही माणसांचं स्मरण कमी कमी होतं असं म्हणतात. कमी कमी होतं म्हणजे काय, त्यांना ते स्मरण आपलं मन तसं केंद्रित करता येत नाही, म्हणून ते कमी कमी. पण माझी काकी 85 वर्षी, तिला गमतीने आम्ही म्हणतो, अय काकी आता दिडकीचा पाडा म्हण. दिडकीची पाडा म्हणाय, बरोबर म्हणजे आपल्याला आठवतं नाही, 1 दिने 1.5, 2 दिने 3, असं 3 दिने 4.5 असं जे आपण सांगतो, तर ते आपल्याला विचार करून बोलायला तिच्याकडे इतकं स्मरण होतं. लहानपणी तिने इतक्या वेळा पाठ केलं, दिडकी, पावकी. आता हल्ली साधे पाडेच लोकांच्या नाही, ते कॅल्क्युलेटर घेऊनच बोलतात मुलं, कॅल्क्युलेटर जोडूनच बघतात. पण तिला एवढं स्मरण की पावकी म्हणजे काय, दिडकी म्हणजे काय, हे सगळ्या पाडे तिला पाठ होते, कारण ते स्मरणशक्तीचा अभ्यास आहे. बघा, लक्षात घ्या, तिला सगळं स्मरण शेवटपर्यंत होतं, तिला विसर नव्हतं, कारण त्या पाड्यांतून पाठ आपोआप जे झाले त्याच्यातून स्मरणशक्तीचा विकास झालेला असतो. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी म्हणजे सगळ्या गोष्टी त्या स्मरणशक्ती. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर लिहून काढायची सवय लागली असेल तर ते आपल्याला अधिक चांगलं स्मरण होतं. म्हणून दिवसभरामध्ये जे जे काही गोष्टी आणि काही पूर्वीच्या काही रोजनिशी लिहिण्याचा एक प्रकार होता. रोजनिशीमध्ये म्हणजे काय, काही घटना घडलेल्या आहेत आपल्या जीवनात दिवसभराच्या, तर ती व्यक्ती दिवसभराची चांगली वाईट घटना ती लिहून काढते. ह्या लिहून काढण्यामुळे काय होतं, आणखीन काही दिवसांनी तो पानं वाचतो आणि ते वळलं की त्याला परत सगळं आठवतं. ती स्मरणशक्तीचा तो अभ्यास आपोआप सुरू होतो.
लक्षात घ्या. म्हणजे मेंदूला आपल्या चालना अशी मिळत असते. म्हणून जे स्मरण असताना ह्या स्मरणाची 2 अंग आहेत. एक मेंदूच्या ही मेंदूमध्ये केंद्र आहे स्मरणशक्तीची, तिथे स्मरणशक्ती आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्या अंतर्मनामध्ये असलेलं स्मरण. 2 प्रकार आहेत. जसं आता उदाहरण दिलं की तुमच्या लक्षात मोबाईल आहे आपला, आणि मोबाईलमध्ये सिम कार्ड असतं ना मोबाईल, तर मोबाईलमध्ये पण मेमरी असते आणि सिम कार्डमध्ये मेमरी असते. मग तुम्हाला ते कुठे मेमरीमध्ये ठेवायचं असा तो मोबाईलमधून स्मार्टफोन असं विचारतो ना. आता जर ते सिम कार्ड मधली मेमरी सिम कार्ड बाजूला केलं तर सिम कार्ड मधली मेमरी दुसरं सिम कार्ड टाकलं की त्या मेमरी तिथे राहत नाही. पण मोबाईलमध्ये जी मेमरी तशीच राहते. आपल्या ठिकाणी पण तसंच आहे. आपल्या ठिकाणी मेंदूची केंद्र आहे, तिथे जी स्मरण असतात तोपर्यंत ह्या जन्मामध्ये जे आपण करतो ते तसंच राहतं. पण आता इथे सिम कार्ड म्हणजे आपलं जाणीव, आणि ही जाणीव जेव्हा हा देह सोडते तर तिच्याकडे असलेल्या स्मरण मध्ये परत दुसरा देह धारण करते, तिला परत आठवेल. कळलं मी काय म्हणतो. म्हणून काही वेळेला लहान मुलं अगदी सहजपणे पेटी वाजवतात. कशामुळे? गेल्या जन्माची मेमरी इथे परत प्रगट झाली. कळलं ना. सिम कार्ड म्हणजे जाणीव म्हणजे सिम कार्ड आहे, शरीर म्हणजे मोबाईल. अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर लहानपणी की आता ज्ञानेश्वर माऊलींसारखा छोटासा मुलगा, छोटासा काय म्हणायचं, ज्ञानाच्या अंगाने बऱ्याच लोकांना जे समजत नव्हतं त्या 6 वर्षाच्या मुलाला चांगलं पासाची लिहिता आली. म्हणजे त्यांचं स्मरण हे कुठलं असलं पाहिजे? पूर्व आयुष्यातलं, पूर्वजन्मातलं. ती मेमरी त्यांची तशी तिथे येऊन प्रगट झाली आणि त्यामुळे त्यांना 6व्या वर्षात सुद्धा ते करू शकतात. मग असे चमत्कार जेव्हा आपण पाहतो की काही मुलं तबला सुंदर वाजवतात, सुंदर गाणं गातात, सुंदर गोष्टी करू शकतात, म्हणजे अनेक प्रकारे ही स्मरणशक्ती आपल्याकडे प्रगट होत असते. आणि म्हणून ह्या स्मरणशक्तीचा विकास झाला पाहिजे. म्हणजे स्मरण म्हणजे आपलं जीवन आहे. परत लक्षात ठेवा, स्मरणशक्तीचा विकास म्हणजे जीवनशक्तीचा विकास. हे जर आपल्या लक्षात आलं तर आपल्याला स्मरणशक्तीचा अभ्यास करायचा हे लक्षात ठेवायचं. म्हणून स्मरणशक्तीचा अभ्यास जाणीवपूर्वक केला पाहिजे. आपण ह्या जीवनाच्या धावपळीमध्ये नुसतं कधीतरी घोकंपट्टी करतो आणि घोकंपट्टीतून स्मरणशक्तीचा अभ्यास होत नाही, तर ती तात्पुरती स्मरणशक्ती असते. आणि तात्पुरती स्मरणशक्तीनंतर काही आठवतच नाही. म्हणजे जर 3रीचा अभ्यास केलेला मुलगा 10वी झाल्यानंतर विचार 3रीत काय केलं रे तो अभ्यास, काहीच आठवत नाही. कळलं ना. त्यावेळेला सगळंच काही आठवत नाही. आणि म्हणून आपल्याला आपलं जर आता लोकमान्य टिळकांची स्मरणशक्ती इतकी जबरदस्त आहे, असं सांगितलं जातं की त्या लोकमान्य टिळकांचा मेंदू तपासायचा इंग्रजांनी प्रयत्न केला होता, असं काहीतरी गोष्ट सांगितली जाते. आता मृत्यू झाल्यानंतर तर मेंदूचं काय त्याचं तपासणं कसं काय समजणार हे त्यांना माहिती. पण ही स्मरणशक्ती ही आपल्या जाणीवीशी संबंधित आहे, हे लक्षात ठेवा. मेंदू हे यंत्र आहे, शरीर हे यंत्र आहे, आणि त्या यंत्रामध्ये काही केंद्र आहे. त्यांचा केंद्राचा वापर ह्या आपण जी आपली जाणीव आहे, या जाणीव म्हणजे आपल्या थोडं सोप्या भाषेत मन म्हटलं तर मनामध्ये ते सामर्थ्य जेव्हा वाढतं तेव्हा स्मरणशक्तीचा विकास होतो. म्हणून अगदी घडलेल्या गोष्टी सांगतो. माझे एक मित्र होते, खूप मोठा बिझनेस करत होते, पण एवढं त्या बिझनेसमध्ये इतके ते व्यग्र झाडायला लागले आणि इतकं बिझनेसचं प्रेशर वाढायला लागलं, पैसा मिळवणं हे करणं. त्यांचं एक स्वप्न होतं, त्यांना त्यांच्या गावामध्ये 100 एकर जमीन घ्यायची होती. आणि 100 एकर म्हणजे दरवर्षी ते पैसा जमा करायचे, इकडे तिकडे उलट्या सुलट्या बऱ्याच भानगडी करायची. कारण पैसा जमा करायला म्हणजे काही सरळ पैसा जमा होतो तसं नाही. त्याला शेंडी लाव, त्याला शेंडी लाव करून सगळं काही करायचे. आणि बिझनेस होता, पण पैसा जमवून दरवर्षी 1 एकर 2 एकर 3 एकर 5 एकर 10 एकर अशी जागा घेता अनेक वर्ष ते करताना मला त्यांनी सांगितलं, माझं स्वप्न आहे, मला 100 एकर जागा करायची. म्हटलं ठीक आहे, करतात आपल्याला काय माहित नाही. पण ते प्रेशर त्यांच्या मेंदूवर इतकं परिणाम घडायला त्या मेंदूमध्ये गाठ निर्माण झाली, ट्युमर म्हणतो तसे. आणि त्यांचं असं व्हायचं, त्यांना रात्री झोप लागायची नाही. कारण बघा, नको ते टेन्शन घेऊन ही स्मरणशक्ती का मेंदूचा ऱ्हास होतो. आणि ती जी गाठ आली की त्यामुळे झोप यायची नाही. मग ते ड्रायव्हिंग करायला बसले, अगदी त्यांच्या दुकानाच्या समोर राहिले, आली गाडी थांबली, एकदम ब्लँक होऊन जायची, ब्लँक होऊन जायचं. मग त्याला काही कळलं, कुठे काय नाही, काहीच नाही. तो उठायचा नाही, बसायचा नाही. त्याच्यामुळे ते आता तिथल्या ऑफिसमधल्या त्यांच्या माणसाला ते माहिती होतं की बाबा ह्यांना असा काहीतरी प्रॉब्लेम आहे.
तर तसंच बसलं की ते लोक घेऊन घेऊन त्यांना ऑफिसमध्ये जायचे. अगदी वयाच्या 50च्या आत 50शी जन्म झाले आणि त्यांचा मृत्यू झाला शेवटी. आपण ज्या वेळेला हे अनेक जीवनामध्ये जेव्हा आपण ताणतणावामध्ये गुंतले जातो आणि त्या ताणतणावातून खूप खूप पैसा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्याकडे 70 एकर जमीन होती, काय उपयोग केला? शेवटी आपल्या जीवनाचा ऱ्हास केला. की अगदी 50 म्हणजे तसं बघायला की इतक्या लवकर मृत्यू होणं म्हणजे काही स्वतःचा आपण नाश करून घेतल्यासारखा झाला. म्हणून ताणतणावाखाली विकसित होत नाही स्मरणशक्ती किंवा मेंदूचाही ऱ्हास होतो आणि स्मरणशक्तीचाही ऱ्हास होतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीतून लक्षात ठेवा की ज्यांना उतार वयात आपल्याला स्मरणशक्ती ताजीतवाने राहायला पाहिजे असेल तर त्यांनी सत्कर्म केलं पाहिजे. स्वतःवरती आपल्याला कसलाही ताणतणावाचा त्याच्यावर प्रभाव पडणार नाही अशा पद्धतीने जीवन जगण्याकडे कल असला पाहिजे. एकाच वेळा आपण 10 कामं करण्यासाठी इथे जातो तिथे जातो हे करायचं मला ते करायचं करून करत बसतात आणि स्मरणशक्तीचा ऱ्हास होतो. आणि म्हणून जर तुम्हाला स्मरणशक्ती विकसित करायची असेल तर एक साधी गोष्ट लक्षात ठेवा, ताणतणाव नको. जे करायचंय ते अगदी व्यवस्थित आपण म्हणतो प्लॅनिंग करून करा. नियोजन, प्लॅनिंग म्हणजे मराठीत नियोजन हा शब्द आहे की नियोजन करा. उद्या मला काय करायचंय? तुम्ही ऑफिसात जात असाल, बिझनेस करत असाल तर आपल्याकडे एक छोटीशी वही ठेवायची की त्यावेळेला आपल्याला हे कोणाशी काय बोललं, अमुक एक करायचं सांगितलं तर आपण त्याने लिहून ठेवायची एक सवय ठेवायची. काय होतं, 10 कामाकडे लक्ष दिल्यानंतर जे करायचं ज्यावेळी तेच विसरतो आपण. आणि फोकस सगळं आपलं लक्ष निरनिराळ्या गोष्टींकडे असलं की ते स्मरणशक्ती तशी हवी तशी कार्यरत होत नाही. म्हणून नियोजन करायला शिकायचं. अगदी एक दिवसाचं, उद्याच्या दिवशी मला ही काम आहेत त्या वहीवर किंवा कागदावर लिहून ठेवायची आणि पुढचं काम पहिलं करायचं, पुढचं काम दुसरं करायचं. ह्याचं नियोजन आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या शांतपणे त्या नियोजनाप्रमाणे कार्य करा. एकाच वेळेला पुढे मागे होऊ शकतं, पण जर तुम्ही नियोजनप्रमाणे करायला लागलं तर एका तुमची स्मरणशक्ती विकसित होते आणि दुसरं म्हणजे तुमचं काम व्यवस्थित व्हायला लागतात. कसलंही टेन्शन घ्यायची गरज नसते आणि जेवढं आपल्या दिवसभरात जमणार आहे तेवढीच काम आपण करायची हे पक्क ठरवायचं. काही लोक ज्यावेळेला बिझनेस करणारी मंडळी खूप पैसा कमवायचा आहे, खूप पैसा काम, हे काम पाहिजे ते काम पाहिजे ते नाही झेपत तरी करतात. आणि मग त्यांचा ताणतणाव एवढा वाढतो की घरातल्या लोकांना ते त्रास देतात, ऑफिसमधल्या लोकांवर ते रागवत बसतात, चिडत बसतात आणि त्याच्यातून त्यांचं तब्येत बिघडू शकते, त्याच्यातून त्यांना त्रास होतो. हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपली कुवत काय ही ज्याची त्यांनी ओळखायला पाहिजे. दिवसभराचं काम करताना आपल्याकडनं चांगली कर्म झाली तर मनाला जिथे शांतता मिळते, आनंद मिळतो, तिथे स्मरणशक्तीचा विकास होतो. म्हणून डोळे जरासे बंद करून जर आपण शांतपणे बसलो, थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊन प्रयत्न केला तर मनाला शांतता मिळते, मन स्थिर होतं आणि स्थिर मन तिथे जाणीवेचा विकासही असतो आणि स्मरणशक्तीचा सुद्धा तिथे विकास होत असतो. म्हणून स्मरण तसं जीवन, स्मरण कसं असलं पाहिजे, चांगलंच असलं पाहिजे. म्हणून आता इथे महत्वाचं आहे तो परमार्थ येतो. आतापर्यंत आपण जो सांगितलं की व्यवहारिक जगतामध्ये सुद्धा ही स्मरणशक्ती खूप उपयुक्त ठरते आणि ज्याची स्मरणशक्ती अधिक विकसित असते तो अधिक यशस्वी होतो किंवा त्याच्या जीवनात यशस्वी म्हणजे काय, त्याच्या जीवनात समाधान असतं. यश हे परिणामावर मोजलं जात नाही. लक्षात आहे, लोक परिणामावर मोजतात. म्हणजे समजा आज क्रिकेटची मॅच आहे, अगदी भारत आणि पाकिस्तानची मॅच, लोक अगदी आवडीने बघत असतात आणि भारतीय लोकांना भारत जिंकला पाहिजे वाटतं आणि पाकिस्तानी लोकांना पाकिस्तान जिंकला. जर त्या दिवशी भारत जिंकला म्हणजे तो यशस्वी झाला असं म्हटलं आणि दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी परत मॅच आहे आणि तिसऱ्या दिवशी भारत हरला तर तो अपयशी झाला. म्हणजे आता इथे यशस्वी किंवा अपयशी हे त्या परिणामावर मोजलं गेलं तर यश आणि अपयश हे स्थिर गोष्ट राहू शकत नाही. यश कधी म्हणजे खरं म्हणजे यशस्वी होणं म्हणजे काय, मनापासून काम करायचं, मनापासून प्रयत्न करायचे आणि त्या केल्यानंतर तुम्हाला समाधान असलं पाहिजे. लक्षात घ्या, फळ अमुकच मिळालं पाहिजे तर मी यशस्वी झालो, फळ तमुकच झालं तर मी अपयशी झालो, असं जर तुम्ही यश अपयशाचं मोजमाप केलं तर तुम्हाला नेहमी ताणतणावातच राहणार आणि असमाधानी राहणार.
प्रयत्न मनापासून करायचे, प्रेमाने करायचे, आणि जे फळ मिळेल त्याचा स्वीकार करायचा. तिथे समाधान असतं, आणि समाधान जिथे असतं तिथे मनही स्थिर असतं, आणि मन स्थिर झाल्यामुळे आपली स्मरणशक्ती सुद्धा विकसित होते. म्हणून विकसित होण्यासाठी काय काय लक्षात घ्यावं. आपल्या वाट्याला येणारी परिस्थिती, रोजचा दिवस एक निराळ्या परिस्थिती घेऊन येत असते, आणि त्याला आपण नियोजन पद्धतीने सामोरं जाऊ. नियोजन करायचं, काय गोष्ट मला पाहिजे, आणि त्याच्यातून जे आपल्याला फळ मिळेल किंवा जो परिणाम मिळेल तो स्वीकारण्याची मनापासून तयारी करायची. असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, त्या अपेक्षा आणि आग्रहात कधी पडू नये. एखाद्या अगदी 2 मित्र आहेत, चांगले मित्र आहेत, आणि चांगले मित्र असल्यामुळे दोघांनी चांगले मार्क मिळवायचं जरी वाटलं तर एकापेक्षा ह्याच्यापेक्षा मला जास्त मिळवायची ही ईर्ष्या असते, आणि त्या ईर्ष्येपोटी ते प्रयत्न करतात, आणि त्याच्याने त्यांचं प्रगती होऊ शकते. पण ईर्ष्येच्या अवजीत जर ते मत्सर असेल, ह्याला कसे मार्क नाही, माझ्या ह्याला जास्त म्हणून ह्याचं मार्क कसे कमी झाले हा विचार करत असेल, तर त्याच्या मनावरती वाईट परिणाम घडतो. लक्षात ठेवा, मलाही अधिक विकसित व्हायचं आणि समोरच्याला अधिक विकसित, मलाही सुखी व्हायचं आणि समोरच्याला सुखी व्हायला पाहिजे, ही ज्या मनोधारणा असते तेव्हा एका बाजूने मनाचाही विकास असतो आणि दुसऱ्या बाजूने स्मरणशक्तीचा विकास असतो. म्हणजे जितकं स्मरणशक्तीचा विकास तेवढं मानवी मनामध्ये आनंदी आनंद असतो. लक्षात घ्या, स्मरणशक्ती ही सद्गुणाने विकसित झाली पाहिजे, सद्विचाराने विकसित झाली पाहिजे, सद्भावनेने विकसित झाली आहे, सद्धारणेने विकसित, त्यांची स्मरणशक्ती ही खऱ्या अर्थाने विकसित असते. म्हणून इथे आपलं जीवन हे देवाचं आहे. देव कळत नाही, संतांना माहिती आहे, ऋषीमुनींना तो माहिती आहे, म्हणजे नेमकं देव म्हणजे काय. पण सर्वसाधारण माणसाला देव ही खरी कल्पनाच आहे. पण हे सगळं जीवन देवामुळे चाललंय ही मात्र सत्य वस्तू, जरी देव कळला नाही तरी. म्हणून आपलं जीवन हे देवामुळे चाललेलं आहे. हे सगळं जीवन देवाचं आहे. देवाचं म्हणजे तिथे दिव्यत्वाचा विचार जर असेल तर आपल्या शरीराकडे पहा, हे शरीर दिव्य आहे, हे शरीर दिव्यत्वातून निर्माण झालंय. आपले मनाकडे पहा, हे मन दिव्य आहे, दिव्यत्वातून हे मन निर्माण झालंय. म्हणून हे सगळं देवाचं आहे. म्हणून आपलं जीवन देवाचं आहे, इतरांचं सर्वांचं जीवन देवाचं आहे. म्हणून देवाच्या स्मरणामध्ये जेव्हा आपण कर्म करायला लागतो, अनेक चांगले सद्गुण आपल्याकडे प्रकट व्हायला लागतात, आणि ह्या सद्गुणातून आपल्या मनाचा विकास होतो, जीवनाचा विकास होतो, आणि स्मरणशक्तीचा विकास होतो. म्हणून परमार्थ म्हणून जे आपण म्हणतो आहोत तिथे आपल्या जाणीवेचा विकास होणं, म्हणजे जाणीव म्हणजे ते मन. लक्षात ठेवा, मनाचा विकास ह्या सद्गुणाने होतो. म्हणजे स्मरणशक्ती जी आपण म्हणतो ती सद्गुणाने विकसित केली तर आपलं जीवन विकसित होतं. म्हणून जसं स्मरण तसं जीवन. इतरांचं भलं व्हावं हे सहज ज्याच्याकडे स्मरण असेल त्याचं जीवनामध्ये सहज भलं होत जातं, त्याच्या जीवनामध्ये सहज समाधान निर्माण होतं. हा नियम आहे निसर्गाचा. लक्षात ठेवा, हे जीवन सगळं नियमाने चाललेलं आहे. म्हणून आपण सगळ्यांप्रती सद्भावनेतून जीवन जगलं पाहिजे. काही व्यक्ती तुम्हाला काही पटलेलं नसेल, विचार पटलेले नसतील, म्हणून त्या व्यक्तीच्या बद्दल आपल्याला अनिष्ट जर चिंतन असेल तर तिथे आपण आपल्या स्मरणशक्तीचाही ऱ्हास करतो आणि जाणीवेचाही ऱ्हास करतो. लक्षात ठेवा, विकसितपणात राहत नाही. आपल्याला आपले विचार आता एकमेकाशी पटत नाही ना, पटतं याचा अर्थ काय, विचार पटतात काय विचार पटत नाही हे खरं असतं. आणि प्रत्येकाचे विचार आपापल्या परीने त्याच्या भावनेतून तो करत असतो. त्या विचारातून अनिष्ट घडत असेल तर त्यापासून लांब राहावं, पण त्याच्याबद्दल वाईट विचार करता कामा नये. लक्षात ठेवा, त्याचं द्वेष करता कामा नये. उलट त्याचं भलं व्हावं, की करुणा जेव्हा माझ्या माणसाकडे असते की त्या सद्भावनेतून त्याच्या मनाचा विकास होतो आणि परत स्मरणशक्तीचा विकास. कारण स्मरणशक्तीचा विकसित होणं ही सर्वात महत्वाची गोष्ट मानवी जीवनामध्ये. ही स्मरणशक्ती चांगल्या चांगल्या गोष्टींनी भारून गेली पाहिजे. चांगल्या चांगल्या गोष्टींनी स्मरणशक्तीचं संचय झालेला पाहिजे, की तिथे संचितच इतकं सुंदर होतं की त्याच्यातून माणसाचा विकास तयार व्हायला लागतो. म्हणून स्मरणशक्ती कशी आहे ह्या अंगाने जर आपण आणखी अधिक चिंतन केलं तर अधिक चिंतन करता येतं की विषयाचं स्मरण आणि
विचारांचं स्मरण, ह्याच्यामध्ये परत फरक आहे. मानसिक स्मरण आणि विषयाच्या संदर्भात की आधी भौतिक विषयांचं स्मरण, इथे परत फरक आहे. म्हणजे उदाहरण सांगू मी लक्षात, मला ताजमहाल पाहायचा आहे, म्हणजे ताजमहालचं स्मरण झालं, पण मी ताजमहाल पाहिलेला नाही. मग मला पाहायला काय करावं, एक तर ताजमहालचं चित्र पाहावं लागेल किंवा ताजमहालपर्यंत जावं लागेल. म्हणजे वस्तूचं स्मरण, आता विषयाचं म्हणजे वस्तूचं स्मरण. या वस्तूचं स्मरण असतं आणि ते स्मरणाप्रमाणे जर ती वस्तू आपल्याला प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर त्या वस्तूपर्यंत आपल्याला जावं लागतं. म्हणजे स्मरणाचा गंमत आहे बघा. म्हणजे दृश्य जगताचं स्मरण, थोडं वस्तू म्हणजे इथे दृश्य जगत आहे, त्या दृश्य जगतात जसं मला आईचं स्मरण झालं आणि माझी आई गावी आहे, तर मला आईला भेटायला गावी जावं लागेल किंवा आईला माझ्याकडे यावं लागेल, वस्तूच्या अपेक्षेत. पण अदृश्य जगताचं स्मरण आहे. अदृश्य जगत म्हणजे विचार जगताचं स्मरण आहे. आता विचारांचं स्मरण केलं की विचारांपर्यंत जायला लागत नाही, कारण विचार आपल्यातून निर्माण होतात. जर मला एखादी लहानपणीची कविता आठवायची आहे आणि ती कविता आठवता, मी मगाशी सांगितलं की जरासं गुणगुणायला लागलं, थोडं थोडं करता 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 ते एका मागोवर एक लिंकअप होत जाते आणि ती कविता आठवते. आता तिथे जावं लागतं का कुठे? नाही, जिथे बसलं तिथेच त्या कवितेचं बोलता 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 ते स्मरण होतं. आणि ती स्मरण म्हणजे विचारांचं स्मरण हे आपल्या मनाशी संबंधित असतं आणि त्यामुळे विचारांसाठी करण्यासाठी लांब कुठे जावं लागत नाही. देवाचं स्मरण हे वैचारिक स्मरण आहे, लक्षात ठेवा. विचार म्हणजे भावनेशी संबंधित स्मरण आहे आणि म्हणून देवाचं स्मरणासाठी देवासाठी धावायला कुठे लागत नाही. एकदा देव म्हणजे काय हे जर कळलं, सद्गुरूंनी किंवा संतांनी जे सांगितलेलं आहे ते स्मरण आपल्याला साधायचं असेल तर जिथे बसलाय तिथे निवांत राहा. उगारा आहे निवांत क्षणशिवाया. किंवा इथे तुला स्मरण करायचं, तू एका जागी स्थिर बसावं, ते धावपळ करायची गरज नाही. तुला जिथे बशील तिथे देवाचं स्मरण करून देवाची अनुभूती करून घेता येते. आणि म्हणून पारमार्थिक स्मरण प्रत्येकाने शिकलं पाहिजे. तिथे देव म्हणजे कळलं पाहिजे, धर्म म्हणजे कळलं पाहिजे, जीवनाचे सगळे अंग कळले पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या स्मरणशक्तीचा विकास आपल्याला करायचा आहे. की याच्यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा क्षण काय म्हटलंय की शेवटचा क्षण तो स्मरणात राखण्याचा, देवाचं स्मरण झालं पाहिजे असा अट्टाहास केला होता. आपण तसं नाही म्हणायचं, याच्यासाठी केला होता तर मग यासाठी आपण अट्टाहास करतो आहोत कशासाठी? क्षणोक्षणी देवाचं स्मरण झालं पाहिजे. शेवटच्या क्षणी स्मरण होणं चांगलीच गोष्ट आहे, वाईट गोष्ट नाही, असायला जावी. ज्या शेवटच्या स्मरणातून जो देव सुटला जातो त्याचा दुसरा जन्म त्या स्मरणातूनच पुढे चालतो. असं जे सिद्धांत जीवनाच्या अंगाने आपल्या ऋषीमुनींनी मांडलेले आहेत त्या अंगाने हे स्मरण किती महत्वाचं ते लक्षात येईल आपल्याला. म्हणून देवाचं स्मरण करा. भूताचं स्मरण कराल तर भूत व्हाल, देवाचं स्मरण कराल तर देव व्हाल. चोराचं स्मरण केलं तर चोर व्हाल. ज्याचं स्मरण आपण करतो ते आपलं मन तसं आकाराला येतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणून स्मरण हे देवाचं करावं, सद्गुरूंचं करावं, ज्ञानाचं करावं, सद्भावनेतून सर्वांची आनंदाने कसं राहावं ह्याचं स्मरण आपल्याला ठेवावं. आणि त्यासाठी नियोजनही हवं एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने त्या नियोजनाप्रमाणे कार्यरत होणं. हे जर आपल्या लक्षात आलं ती स्मरणशक्तीचा विकास होतो. म्हणून स्मरणशक्तीचा विकास व्हायला काहीतरी मोठे मोठे काहीतरी यंत्र वापरली पाहिजेत वगैरे काही बरंच आहे, काही लोक सांगतात. पण सोपं अगदी हे लक्षात ठेवलं, नियोजन पद्धतीने जर आपण जीवन जगायला लागलो, नियोजन शिस्त आणि नियोजनातला फरक आहे. नियोजन म्हणजे तुम्ही बरोबर स्वतःला पॉईंट सांगितलं का हे पहिलं करायचं, नंतर हे करायचंय, नंतर हे करायचं. कोणताही कार्यक्रम करायचा तुमचे नियोजनाचे कार्यक्रम व्यवस्थित होतात. पण जर नियोजन नसेल तर वर खाली होऊन स्मरणशक्तीचाही ऱ्हास होतो, कारण लक्षात राहत नाही हे काय केलं ते काय केलं. आणि त्याच्याऐवजी जर त्याचं व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट आपण जर नियोजन केलं तर रोजचं कार्य, दुसऱ्या दिवशीचं कार्य आपण आदल्या रात्री नियोजन पद्धतीने केलं पाहिजे. म्हणजे ऑफिसमध्ये असलेल्या लोकांनी जर संध्याकाळी जाताना आपण आज काय काम केलं, आज कॉम्प्युटरचं जग आहे, कॉम्प्युटरवर तुम्ही ते सगळं अगदी व्यवस्थित मांडू शकता. ते पॉईंट्स लिहून ठेवले की आज काय काय काम केलं आणि उद्या काय काम करायचं नियोजन करून ठेवलं आणि तो गेला. तर आनंदाने दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यावर नियोजन पद्धती बरोबर काम होता जातात. आणि तुमच्या वरिष्ठांनी कधी जर विचारले काय काम करतो मला कळत नाही, हे सगळे पॉईंट्स त्याच्या समोर ठेवायचे. बघा मी ह्या दिवशी हे काम केलं, ह्या दिवशी हे काम केलं, ह्या दिवशी हे काम केलं. वरिष्ठही खुश
आणि तुमची प्रगती तिथे झाली आणि तुमची स्मरणशक्ती तितकीच विकसित झाली हे लक्षात ठेवा. म्हणून स्मरणशक्तीचा विकास करा. परमेश्वराने आपल्याला स्मरणशक्ती सहज बहाल केलेली आहे, पण तिचा चांगला उपयोग करून आनंदाने जीवन जगायचं आहे. आणि त्यासाठी स्मरण तसं जीवन हा जो सिद्धांत आहे तो लक्षात ठेवायचा. आणि ह्या सूचना ज्या आपण आता केलेल्या आहेत, जे आपण चिंतन केलेलं आहे ते लक्षात ठेवून आपल्या जीवनाचा आनंद आपण आनंदाने घेऊ शकतो. म्हणून आनंदातून जीवन जगण्यासाठी स्मरणशक्ती ही विकसित झाली पाहिजे. आणि विकसित ही आपल्या कर्मातूनच होते. जितकं आपण प्रयत्न करू त्याच्यातूनच होते. लक्षात ठेवा, आपोआप ती होते असं नाही. अभ्यास, सगळीकडे प्रयत्न हे असलेच पाहिजेत आणि त्या प्रयत्नातून आपल्याला सगळ्या गोष्टी साध्य होतात. आणि असा सर्वांच्या स्मरणशक्तीचा विकास व्हावा, त्यांच्या जीवनामध्ये आनंदी आनंद लाभावं आणि अत्यंत प्रेमाने आणि समानंदाने जीवन जगावं ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.